नमस्कार ताई. नमस्कार. ताई तुमच्याकडे खूप सुंदर अशा पेपर ज्वेलरीचं कलेक्शन आहे जो अगदी मेटॅलिक वाटतंय. या प्रोडक्शन बद्दल सांगा. ही जी ज्वेलरी आहे ना ती लग्नपत्रिका यूज करून आम्ही बनवतो, जी लाईट वेट आहे, वॉटर रेझिस्टंट आहे आणि डिझाईन्स पण तुम्ही जर बघितले तर एकदम युनिक आहे. म्हणजे आम्ही 12 नेकलेस कस्टमाइज केलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही मराठी दिनासाठी स्पेशली किंवा इथे राजमुद्रा नेकलेस आहे आणि हे मजकूर जो आहे तो पूर्ण हँड रिटन आहे. ओके. नंतर हा एक पैसा आहे. दिसायला मेटल दिसतं बट आहे मटेरियल पेपर. आणि हे जे बीड्स आहेत हे लग्नपत्रिका यूज करून बनवले, इथे सिल्वर बीड्स दिसत आहेत आणि सगळं ड्युरेबल आहे. आणि आम्ही आमच्या प्रोडक्टला नाव दिलंय, ब्रँड नेम आमचं दीर्घा आहे. दीर्घा इट मीन्स लॉंग लास्टिंग, ड्युरेबल, दीर्घकाळ टिकणारा असा प्रोडक्ट. बिकॉज असं येतं की हे पेपर पासून बनवलेलं आहे तर हे टिकेल की नाही टिकेल, सो त्याला आम्ही दीर्घा असं नाव दिलंय. म्हणजे हा प्रोडक्ट ड्युरेबल पण आहे, म्हणजे विअर केल्यानंतर तो स्वेट प्रूफ आहे, वॉटर रेझिस्टंट आहे. पेपर म्हटल्यानंतर त्याची प्रॉपर्टी असते की ह्याची लाईफ खूप कमी आहे, म्हणजे भिजल्यानंतर तो खराब होतो. बट त्याला आपण वॉटर रेझिस्ट केलंय म्हणजे एका काळापर्यंत तो टिकतो. म्हणजे तो स्वेट प्रूफ पण आहे, वॉटर रेझिस्टंट पण आहे आणि असं काही नाही की पावसात काही पाणी लागलं तर तो खराब होईल, म्हणजे तो वॉटर रेझिस्टंट आहे. सो तो ड्युरेबल आहे एकदम. 3-4 वर्ष तरी हा प्रोडक्ट आरामात टिकतो. आणि की आता आम्ही 4 वर्ष झाली आम्ही बिझनेस करतोय कस्टमरकडे. आजही प्रोडक्ट कस्टमर सांगतात, आम्हाला रिव्ह्यू देतात, येऊन भेटतात एक्झिबिशन मध्ये की आजही प्रोडक्ट जसाच्या तसा आहे. ताई आणि मुळात ही कल्पना कशी सुचली की एक पेपरची ज्वेलरी आपल्याला पाहायला मिळते बाजारामध्ये, पण ही मेटल सारखी दिसणारी आहे, मेटलचे जे दागिने असतात त्याच्याप्रमाणे दिसते आणि ड्युरेबल आहे. ऍक्च्युली ग्रीटिंग कार्ड पासून आम्ही पहिला असं बनवायचो, काही ना काही ऍक्टिव्हिटीज करायचो, आर्ट वगैरे. सो नंतर वाटलं की आपण फिलिंग स्टार्ट केला. आम्ही फिलिंग प्रोसेस स्टार्ट केली, फिलिंगचे इयरिंग्स बनवायला लागलो. त्यावेळी त्याची कॉस्टिंग 2 रुपीज होती, 2 रुपयाला पेअर असं. त्यानंतर मग असं वाटलं की क्विलिंग सोडून काहीतरी वेगळं करावं. क्विलिंगला सबस्टिट्यूट आम्ही शोधला लग्नपत्रिका. सो लग्नपत्रिकेचे बीड्स बनवायला लागलो, म्हणजे हे जे बीड्स आहेत इथे हे लग्नपत्रिकेचे. आणि मग ते बीड्स बनवता बनवता असं वाटलं की ती ज्वेलरी आपण कशी बनवता येईल. त्याला म्हणजे पेपरला आपण मेटलमध्ये कसं कन्वर्ट करू शकतो की जेणेकरून ती ज्वेलरी लाईट वेट दिसेल, म्हणजे लाईट वेट असेल आणि दिसताना हेवी दिसेल बट असेल लाईट वेट. सो असं आम्ही रिसर्च केला आणि मग असं फायनलाइज झालं की म्हणजे प्रोडक्ट मार्केटमध्ये बघूया की आपल्याला डिमांड येत आहे नाही येत आहे. सो आम्ही एक्झिबिशन्स वगैरे स्टार्ट केले. सो आता एक्झिबिशन्स पण करतो आम्ही, ऑनलाईन पण प्रोडक्ट ऑल ओव्हर इंडिया जातो आम्ही. 1-2 वेळा इंटरनॅशनल एअरपोर्टला पण एक्झिबिशन केलं होतं. असं ऑल ओव्हर इंडिया आम्ही एक्झिबिशन करत असतो. ओके. आणि एक्झिबिशन व्यतिरिक्त जर तुझे प्रोडक्ट काही कोणाला घ्यायचे असतील तर तुझा कॉन्टॅक्ट नंबर सांग आणि कोणत्या कोणत्या प्लॅटफॉर्म्सवर सोशल मीडियावर तुझे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. तुम्ही इन्स्टा थ्रू ऑर्डर करू शकता. दीर्घाच क्रिएशन म्हणून इंस्टाग्रामला पेज आहे आणि फेसबुकला पण आहे. 9664250071 हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही इथे पण ऑर्डर करू शकता. आणि एक्झिबिशन्स तुम्ही जर इन्स्टाला फॉलो करत असाल तर एक्झिबिशनचे अपडेट तुम्हाला मिळतील, तिथे आम्ही नेक्स्ट एक्झिबिशन करतो. आणि काही तुझं एज्युकेशन काय झालं, बिझनेस कडे कशी काय वळली? एज्युकेशन माझं मास मीडिया झालंय, ऍडव्हर्टायझिंग मध्ये. जॉब करायचा तर आधीपासूनच नव्हता मनात, बट 1-2 वर्ष मी जॉब केला आणि त्यानंतर असं वाटलं की नाही काहीतरी स्वतःच करूया. कारण की जॉब म्हणजे असं मी ना मोटिवेशनल त्यावेळी स्टोऱ्या ऐकायचीच आणि असं वाटायचं की नाही हे जॉब आपल्यासाठी बनलेलं नाहीये. आपल्याला स्वतःचं जे काय असेल ते कमी कमवा चालेल किंवा जास्त कमवा, जे काही अमाऊंट असेल ना ती समाधानकारक असली पाहिजे. सो असं करता करता मी यामध्ये स्टेबल आहे आता. आता खुश आहेस तू? हो, मी हॅपी आहे, मी हॅपी आहे. आणि ज्यांना बिझनेस करायचा आहे पण कन्फ्युजन असतं, जाऊ की नको जाऊ, करू की नको, त्यांना तू काय सल्ला देशील? पहिली गोष्ट तर आपला बिझनेस करणं रिस्क आहे. तुम्हाला ते जर झेलता आलं, कारण की असं नाही, हे 4 वर्षाचं आमचं स्ट्रगल आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकल्या आम्ही. म्हणजे बऱ्याचदा सेल होत पण नाही, तुम्हाला एक्झिबिशन मधून असं पण म्हणजे असं नाराजगी असते. घरातले विचारतात की तुम्ही, म्हणजे असं आमचं झालेलं की आम्ही जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा आम्हाला घरातलेच बोलत होते की हे काय तुम्ही शिक्षण घेतलं एवढं तर तुम्ही जॉब केला पाहिजे, त्यांची मेंटॅलिटी ही असते. सो जॉब पण असं नाहीये शिक्षण घेतलं म्हणजे तुम्ही जॉब करा. तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी, तुमचं आर्ट लोकांपर्यंत घेऊन या, कारण की क्रिएटिव्हिटीला डिमांड आहे, कारण की ते कोणी घेऊ नाही शकत. आणि ते तुम्ही कसं मार्केटमध्ये प्रेझेंट करता, त्याची मार्केटिंग कशी करता, हे सगळं खूप महत्वाचं आहे.
त्याच्यामध्ये तुम्ही टिकून राहणं खूप गरजेचं आहे आणि हे फक्त एक्सपिरियन्स देऊ शकतो आणि त्यासाठी तुमची थिंकिंग पण पॉझिटिव्ह असली पाहिजे. बिझनेस करतो म्हणजे हा ऍटिट्यूड कॅरी करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. ताई मला एकदा दाखव ना, तुझ्याकडे खूप सुंदर कलेक्शन आहे. कोणते कोणते दागिने आहेत तुझ्या हातात घेऊन दाखव. हे पण आहे, हे फ्लॉवर डिझाईन केले आम्ही. ही लग्नपत्रिकाच आहे, लग्नपत्रिका युज करून बनवलेला आहे. ओके. इव्हन हा एक झुमका जो आहे तो ऑक्सिडाइज इफेक्ट दिलाय आणि डिझाईन पण एकदम युनिक आहे आणि ड्युरेबल आहे, वॉटर रेझिस्टंट आहे. असं इतकं हेवी वाटतं ना ते, बट एकदम लाईट वेट आहे, आपण इझिली कॅरी करू शकतो. दिवसभर असं विअर केलं असं वाटतही नाही. इव्हन हा एक पैसा कस्टमाइज केलेला आहे. वाव. इथे ब्लॉक प्रिंट आहे, ब्लॅक कलर वरती ब्लॉक प्रिंट केलेलं आहे आणि त्याला ऑक्सिडाइज झुमका अटॅच केला. असे बरेच सारे डिझाईन आहेत. हा, मटेरियल पेपर आहे. अशा प्रकारची ज्वेलरी आपल्याला कुठे मिळणार सुद्धा नाही. अशी दिसणारी सुद्धा आणि अशा प्रकारे बनवली. आणि इथे पण खूप सुंदर झुमके असतात. यांची काय खासियत आहे? मटेरियल पेपर आहे, डेली वेअर तुम्ही करू शकता आणि एकदम लाईट वेट आहे. म्हणजे असं नाही की एकदम युनिक डिझाईन आहे. जे आहे ते डेली वेअर साठी हा सेक्शन आहे आणि काही हटके वेअर करायचं तर इथे तुम्ही ह्या डिझाईन्स पाहू शकता. आणि या व्यतिरिक्त तुम्ही इंस्टाग्रामला सुद्धा बघू शकता आमचे डिझाईन्स. इन्स्टाला बरेच डिझाईन्स रील्स वगैरे अपलोड आहेत, सो तुम्ही तिथे पण डिझाईन्स बघू शकता. मला मोठ्यांचा वापर करून घेतला. हा, हे ट्रेडिशनल टच दिलाय, कारण की जेव्हा आम्ही स्टार्ट केलं त्यावेळी आम्ही थोडा वेस्टर्न प्रकार केलेला. त्यानंतर एक्झिबिशन केल्या, त्या समजलं की लोकांची डिमांड ही ट्रेडिशनल विअर आहे. सो आम्ही मग ट्रेडिशनल कडे वळलो की आपण लोकांना पेपर ज्वेलरी ट्रेडिशनल इफेक्ट मध्ये कशी देऊ शकतो. सो इथे आपल्याला नेकलेस पाहायला मिळतात. हे पण पेपरचे आहेत. हा, हा जो चोकर आहे हा लग्नपत्रिका युज करून बनवलेला आहे. पूर्ण लग्नपत्रिकेचे बीड्स आहेत आणि त्याला ऑक्सिडाइज इफेक्ट दिलाय. जर तुम्ही हातात घेतलं तर एकदम हलका आहे, बघायला असं वाटतं किती हेवी आहे. ते तुम्ही इथे विजिट केलात एक्झिबिशनला तर तुम्ही ते फील करू शकता. कितीला आहे? 50 रुपीज. एकदम लाईट वेट आहे आणि स्वेट प्रूफ आहे, त्याचा कलर पण निघत ना, ऍज इट इज राहतो. आणि हे छोटे कानात 60. हे सगळी 50 ची रेंज आहे आणि हे एकदम हलके आहेत, एकदम डेली वेअर साठी आहे आणि त्याचा कलरही निघत ना, ऍज इट इज राहतो. तर ताई आता आपल्याकडे काय रेंज पर्यंत दागिने आहेत? कितीपासून कितीपर्यंत दागिने आहेत? 50 पासून स्मॉल इयरिंग्सची रेंज स्टार्ट होते. 50, 100, 150, 200, 250, 300 अशी इयरिंग्सची रेंज आहे आणि नेकलेसेस कॉस्ट 500 ते 2000 पर्यंत आहे. पण मोस्टली एक्झिबिशन मध्ये आम्ही 500 चीच रेंज किंवा 400, 500 ची असते आणि बाकी जे आहे ते ऑर्डर बेस वरती असते, बिकॉज तो प्रोडक्ट बनवायला वेळ लागतो. किती वेळ लागतो साधारण? 2 दिवस लागतो एक प्रोडक्ट बनवायला, म्हणजे फिनिशिंग पकडून त्याचं असेंबलिंग, पेंटिंग आणि मग त्याचं असेंबलिंग करणं आणि ते फायनल प्रोडक्ट अटॅचमेंट मध्ये. आणि कसा रिस्पॉन्स मिळतोय एक्झिबिशन मध्ये आणि ऑनलाईन? ऑनलाईन पण खूप छान रिस्पॉन्स आहे आणि एक्झिबिशन्स मध्ये तर कस्टमरचे एक्सप्रेशन बघून आणि ते जे सांगतात रिव्ह्यू ते बघूनच अप्रिशिएट, म्हणजे खूप मोटिवेशन मिळतं की आपण अजून पुढे अजून काहीतरी डिझाईन्स क्रिएटिव्हिटी करू. आणि मेन गोष्ट असं होतं की आमचं प्रोडक्शन कमी पडतं, की आम्हाला 1-2 पीस आम्ही प्रेझेंट करतो आणि मग ते संपतात, सेल होतात आणि मग पुन्हा बनवायचं म्हणजे त्याला 2 दिवसाची प्रोसेस. सो रिस्पॉन्स खूप छान आहे, बिकॉज लाईट वेट ज्वेलरी आहे. लोकांना लाईट वेट मार्केटमध्ये ते शोधतात, त्यांची डिमांड लाईट वेट, सो आम्ही ती सॅटिस्फाय करतोय त्यांना. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलणं आणि खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू सो मच.